मुंबई आणि साताऱ्यामध्ये पावसानं धुमाकूळ घातलेला आहे। पहिल्याच पावसात रस्ते अक्षरशः जलमय झाल्याचं पाहायला मिळत आहे। मुंबई आणि साताऱ्यातील पावसाच्या संदर्भातले हे अपडेट आपण पाहूयात। मुंबई आणि साताऱ्यामध्ये पावसाचा धुमाकूळ आणि पहिल्याच पावसामध्ये रस्ते देखील जलमय झाल्याचं पाहायला मिळत आहे। ही दृश्य देखील आपण पाहतोय। वाहन चालकांना कशा पद्धतीची कसरत करावी लागते। पावसाचा जोर अद्यापही कायम आहे। अनेक भागांना रेड अलर्ट देखील जारी करण्यात आलेला आहे। तर मुंबईसह तिकडे साताऱ्यात देखील पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळतोय। मुंबईत लोकल सेवेवर मात्र मोठा परिणाम या पावसाचा झाल्याचं पाहायला मिळतंय। काही लाईनवर झाडं उन्मळून पडल्यानं लोकल सेवा देखील ठप्प झालेली आहे। विशेषतः हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा सध्या विस्कळीत झालेली आहे। तर काही मार्गावरच्या लोकल सेवा ह्या तब्बल 20 ते 25 मिनिटं उशिराने सध्या सुरू आहे। तर सकाळच्या सत्रामध्ये पावसाने अचानक जोर पकडलेला होता। रेल्वे रुळावर देखील पाणी आलं। अनेक स्टेशनमध्ये देखील नागरिकांची प्रवाशांची गैरसोय झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। तर रस्त्यावर देखील पाणी साचलेलं आहे। तर मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातील ही काही दृश्य असतील, मरीन ड्राईव्हच्या परिसरातील काही दृश्य असतील, आपल्याला यावरून पावसाचा अंदाज येतोय। रस्त्यावर नागरिकांना या पाण्यातून वाट काढताना कसरत करावी लागते। तर मुंबईतून आपले प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्याशी जोडले जात आहेत। मुंबईतील पावसाच्या संदर्भातले अपडेट त्यांच्याकडनं घेऊयात। उमेश, मुंबईमध्ये काल रात्रीपासून पावसानं अक्षरशः जोर पकडलेला आहे। कोसळधार सुरू आहे। लोकल सेवेवर परिणाम झाला। रस्त्यावरती पाणी साचल्यानं वाहतूक देखील मंदावलेली आहे आणि अद्यापही पावसाचा जोर कायम आहे। मुंबईतील पावसाच्या संदर्भात विशेषतः अपडेट नेमके काय आत्ताचे? नक्कीच मुंबईत पहिलाच पाऊस मोठा पडलेला आणि या मोठ्या पावसाने अक्षरशः मुंबईकरांना झोडून काढले। खास करून जर आपण पाहिलं तर तिन्ही ज्या लोकल वाहिन्या आहेत त्या तिन्ही लोकल वाहिन्या प्रभावित झालेल्या आहेत। हार्बर असेल, सेंट्रल असेल, वेस्टर्न असेल, या तिन्ही मार्गावरून प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना चांगलाच फटका बसलेला आहे। कारण सेंट्रल रेल्वेवरून जवळपास 1 ते 1.5 तास लोकल सेवा जी आहेत ती उशिराने धावत होती आणि त्याचा फटका सकाळी जे मुंबईकर आपल्या घरातून निघाले, कामावर पोहोचण्यासाठी, कार्यालयात पोहोचण्यासाठी निघाले, घराच्या बाहेर पडले होते, त्यांना हा फटका मोठा बसलेला आहे। तर हार्बर रेल्वेवरती देखील तेवढाच मोठा फटका त्या सर्व प्रवाशांना बसलेला आहे। मस्जिद जे रेल्वे स्टेशन आहे तिथे पाणी तुंबलं होतं आणि त्यामुळे लोकल सेवा ही प्रभावित झाली। तर सेंट्रल रेल्वे पण जवळपास 20 ते 25 मिनिटं उशिराने धावत होती। आता पण जर आपण पाहिलं तर आताही जवळपास अर्धा तास सेंट्रल रेल्वे तर 20 एक मिनिटं वेस्टर्न रेल्वे उशिराने धावते। तर पूर्णपणे हार्बर रेल्वेला याला फटका बसलेला आहे। असा एकूण प्रभाव जो आहे तो मुंबईत सकाळीच मोठा पावसाचा बसलेला पाहायला मिळतो। आता जवळपास गेल्या 1 तासापासून पावसाने थोडीशी विश्रांती घेतली, त्याच्यामुळे जिथे जिथे मुंबईमध्ये पाणी साठलं होतं, खास करून हिंदमाता असेल, गांधी मार्केट परिसर असेल, सायन्स सर्कल असेल किंवा मग मुख्य मुंबईतला CST परिसर असेल, या सगळ्या परिसरामध्ये पाणी साठलं होतं। मात्र गेल्या 1 तासापासून पाऊस कमी झाल्यामुळे या इकडचं पाणी आता निचरा व्हायला सुरुवात झालेली आहे। जवळपास सर्वच ठिकाणावरून पाण्याचा निचरा झालाय। मात्र संध्याकाळची जरी परिस्थिती पाहिली तर संध्याकाळी मोठा पाऊस पडेल अशा प्रकारची शक्यता वर्तवण्यात येते। त्या हिशोबाने जे व्यवस्थापन आहे किंवा प्रशासन आहे ते जागं झालेलं आहे म्हटलं तर वावगं ठरणार नाही। कारण एवढा मोठा पाऊस हा मुंबईत दरवर्षी पडत असतो। मात्र असं असताना दरवर्षी मुंबईकरांना हा त्रास सहन करावा लागतो। खास करून जिथे जिथे पाणी साठलं तिथे कुठेच जे पंपिंग लावलेले असतात जेणेकरून पाण्याचा निचरा लवकर होईल, ते पंपिंग लावण्यात आले नव्हते। जिथे पंपिंग लावण्यात आले होते तिथं डिझेल त्या पंपिंग स्टेशनला पोहोचवलं गेलं नव्हतं। अशी सगळी परिस्थिती असताना आता पंप लावण्यात आलेले, डिझेल पोहोचले, ज्यामुळे जिथे पाणी साठेल तिथून लवकर पाण्याचं निचरा होईल अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता जर पाऊस पडला तर त्याची तयारी प्रशासनाने केली। मात्र मोठा फटका जो आहे तो मुंबईकरांना सकाळपासून बसलेला पाहायला मिळतोय। उमेश, एकंदरीत मुंबईतील पावसाच्या संदर्भातले महत्त्वाचे अपडेट तुम्ही पोहोचवलेले आहे। तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा। तिकडे साताऱ्यात देखील मुसळधार पाऊस कोसळलेला आहे। पुणे ग्रामीण परिसरात अर्थातच दौंडमध्ये देखील मुसळधार पाऊस कोसळलेला आहे। साताऱ्याचे प्रतिनिधी इम्तियाज मुजावर देखील आपल्याशी जोडले जात आहेत आणि दौंडचे प्रतिनिधी विनोद गायकवाड आपल्याशी जोडले जात आहेत। पहिल्यांदा इम्तियाज मुजावर यांच्याकडे मी जातोय। इम्तियाज, साताऱ्यामध्ये अक्षरशः पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय। अनेक गावांचा संपर्क देखील तुटलेला आहे। नदी, नाले, ओढे तुडुंब भरून वाहत आहेत। सध्याची परिस्थिती नेमकी कशी आहे? नक्कीच शुभम, सातारा जिल्ह्यामध्ये गेल्या 7 दिवसापासून अवकाळी पावसानं अगदी हाहाकार माजवलेला आहे। विशेष करून या पावसाचा फटका दुष्काळी पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बसलेला आहे। मान, खटाव, दहिवडी, त्याचबरोबर फलटण तालुका हा जो पूर्ण दुष्काळीचा जो बेल्ट आहे, या दुष्काळी बेल्ट मधील असणाऱ्या सगळ्या ज्या येरळा नदी आहे, त्याचबरोबर बाणगंगा नदी आहे, त्याचबरोबर त्या ठिकाणी असणारे जे आंधळी धरण आहे,
या परिसरातील छोटे मोठे सगळे बंधारे त्याचबरोबर त्या ठिकाणी असणारी धरणं ही या पहिल्याच पावसात अवकाळी पावसात गेल्या 6 दिवसाच्या पावसामध्ये आता तुडुंब 100% भरली आहेत. मात्र या पावसाचा फटका परिसरातील गावांना मोठ्या प्रमाणात आपल्याला शेतीला मोठ्या प्रमाणात फटका आहे. त्या ठिकाणी अनेक ठिकाणी दुष्काळी पट्ट्यात शेती वाहून गेलेली आहे. विशेष करून फलटण तालुक्यामध्ये जो पाऊस आहे तो महाबळेश्वरपेक्षा जास्त दुप्पट पाऊस फलटण तालुक्यात पडलेला आहे. म्हणजे फलटण तालुक्यामध्ये इतर पावसाळ्यामध्ये जर अंदाज घेतला गेला तर त्या ठिकाणी निम्मा पाऊस फलटण तालुक्यामध्ये पडत असतो, तो दुष्काळी पट्ट्यामध्ये पडत असतो. मात्र फलटण तालुक्यामध्ये रेकॉर्ड पाऊस पडलेला आहे. त्या ठिकाणी जे देशामध्ये प्रसिद्ध असणारं फळांचं गाव धुमाळवाडी, त्या धुमाळवाडीमध्ये असणारी जी फळबाग आहे ती पूर्णतः त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फळबागेचं कोट्यावधी रुपयाचं नुकसान झालं असल्याचे त्या शेतकरी वर्ग सांगतात. एकंदरीतच आज सकाळपासून त्या ठिकाणी फलटण विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार सचिन पाटील त्याचबरोबर माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांनी थेट ग्राउंडवर उतरून त्या ठिकाणी परिस्थितीची पाहणी केली आणि थेट पंचनामे करण्याचे आदेश देखील त्या ठिकाणी दिलेले आहेत. विशेष करून मानघाटात कोटवले परिसरात मोठ्या प्रमाणात या पावसाचं नुकसान झालेलं आहे. विशेष करून महाबळेश्वर पाचगणी या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो, मात्र तिथं कुठेही जास्त नुकसान झालेली जी घटना समोर आली आहे. त्याच्याने मदत पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी घटनास्थळावर थेट जाऊन पंचनामे करा असे दिले. मात्र कृषी विभाग आणि महसूल विभागाचे कर्मचारी अद्याप अजूनही शेतकऱ्यांच्या बांधावर आले नसल्याची तक्रारी देखील शेतकरी वर्गाकडून व्यक्त होते. अजूनही कृषी विभाग कुठेही जागा झाला नसल्याची देखील माहिती समोर येत आहे. त्यामुळे कृषी विभाग अजूनही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेले नाहीये, पंचनामे केलेले नाहीत. माझ्या पाठीमागे आपण पाहतोय अशा पद्धतीने शेती जलमय झालेली आहे. अशा अनेक शेकडो हजारो हेक्टर शेती अशी जलमय झालेली आहे. गुडका पाणी त्या ठिकाणी शेतामध्ये असल्याची परिस्थिती आहे. आणि अशी जर शेती ही जलमय झाली तर आताचा जो हंगाम आहे त्या ठिकाणी पेरणीपूर्व मशागती गती येणार होती. मात्र असा या पाऊस किमान शेतामध्ये साचलेलं पाणी. इम्तियाज, एकंदरीत तुम्ही जी अपडेट्स पावसाची दिलेली आहेत त्यावरून आणि जी दृश्य देखील दाखवलेली आहेत त्यावरून दिसतंय की साताऱ्यामध्ये सध्या जनजीवन अनेक भागामध्ये विस्कळीत झालेलं आहे. दौंडमध्ये काल मुसळधार पाऊस झालेला होता आणि पावसाची संततधार अद्यापही सुरूच आहे. दौंडमधले अपडेट देण्यासाठी विनोद गायकवाड आपले प्रतिनिधी यांच्याकडे मी जातोय. विनोद, काल राज्य महामार्ग जो ठप्प झालेला होता त्या ठिकाणची दृश्य देखील तुम्ही दाखवलेली होती. अनेक भागात गावांचा संपर्क तुटलेला आहे, ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत आणि शेती अक्षरशः तिचं नुकसान झालेलं आहे, शेतकरी हवालदिल झालेला आहे. सध्याचे पावसाचे अपडेट नेमके काय दौंडमध्ये? राज्यात अनेक भागात पावसाचा जोर अजूनही कायम आहे. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये दौंड तालुक्यामध्ये जो काय पाऊस आहे हा पाऊस सकाळी खरं तर विश्रांती घेतली होती, मात्र पुन्हा एकदा आता पावसाला खरं तर या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. खरं तर दौंड तालुक्यातून दुःखद एक बातमी येते, कारण माझ्या पाठीमागं हे जे काय दुकान आपण पाहतो या दुकानामध्ये ही वरची भिंत पावसामुळे खाली पडल्यामुळे येथील जे काय वृद्ध महिला होती या महिलेचा खरं तर या ठिकाणी मृत्यू झालाय. खरं तर स्वामी चिंचोली या गावामध्ये देखील अनेक भागांमध्ये पाणी साचलं होतं, जनजीवन विस्कळीत झालं होतं आणि या ठिकाणी ही जी काही भिंत आहे वरून ती खाली या दुकानामध्ये पडल्यामुळे अक्षरशः या ठिकाणी जी काही महिला होती त्या महिला खरं तर याच्यामध्ये मृत्यू पावली. या ठिकाणी दौंडचे तहसीलदार खरं तर यांनी या घटनास्थळी भेट देत खरं तर परिस्थितीचा आढावा घेतला. एकंदरीतच दौंड तालुक्यामध्ये पाहिलं तर पावसाचा जोर अद्यापही कायम असल्यामुळे खरं तर या ठिकाणी जनजीवन हे विस्कळीत खरं तर झालेलं आहे. एकूणच अनेक शेतांमध्ये जे काही पाणी हे पाणी आहे त्या स्वरूपात पाहायला मिळतं. यासोबत गावातील जे काही गावतलाव असतील हे खरं तर तुडुंब भरून वाहताना पाहायला मिळतात. एकूणच जे काय अद्याप खरं तर तालुक्यामध्ये सुरू आहेत याचा आता पहिला बळी या महिलेचा मृत्यू खरं तर या पावसाच्या पाण्यामुळे खरं तर जी काय भिंत कोसळली त्यामुळे या महिलेचा मृत्यू या ठिकाणी झालाय. अगदीच विनोद, महत्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भात एकंदरीत दौंडमधील पावसाच्या परिस्थितीच्या संदर्भात पोहोचवलेले आहे. मुंबईतून आपले प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्याला अपडेट देत होते. साताऱ्यामधून आपले प्रतिनिधी इम्तियाज मुजावर आपल्यासोबत होते. अर्थातच दौंडमधून विनोद गायकवाड आपल्यासोबत होते. तुम्ही तिघांनी देखील पावसाचे अत्यंत महत्वाचे अपडेट पोहोचवलेले आहेत. तुर्तास धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.